वंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज। सध्या नागपुरातील सावनेर विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान काँग्रेस नेते सुनील केदार व भारतीय जनता पक्षाचे नेते किशोर चौधरी यांचे दरम्यान शाब्दिक वादविवाद, आरोप प्रत्यारोप सुरू असल्याने यातून जनतेचे मनोरंजन मात्र नक्की होत आहे। काँग्रेस नेते सुनील केदार यांनी दहेगाव रंगारी येथील भाजप नेते किशोर चौधरी यांच्या घरासमोर वारे पंजा आ गया पंजाच्या घोषणा कार्यकर्त्यांसह दिल्याने या परिसरामध्ये सामाजिक तणाव बिघडण्याचे कार्य केदारांकडून झाल्याचा आरोप किशोर चौधरी यांनी केला। एका सभेमध्ये बोलताना केदारांनी असे म्हटले की दहेगाववाल्या एका नेत्याच्या पत्नीवर केसेस लागल्या तेव्हा मी त्याला भरपूर मदत केली। यावर भाजपचे नेते किशोर चौधरी यांनी केदारांच्या मदतीचा इन्कार केला। तसेच केदारांकडून मी कधीही मदत घेतली नाही, उलट माझ्या आणि माझ्या पत्नीवर केसेस ह्या केदारांनी सूडबुद्धीने लावल्या। माझे राजकीय आयुष्य आणि मला बर्बाद करण्याचे पाप सुनील केदारांनी केले। माझ्या पाठीमध्ये केदारांनी चाकू खुपसला, अशा शब्दामध्ये किशोर चौधरींनी केदारांचा समाचार घेतला। पण हे नेमके प्रकरण काय आहे ते जाणून घेऊया याच व्हिडिओच्या माध्यमातून। दहेगा तो दहेगा का नाही मार फेडर पास सुद्धा केला शिवाजी रोज मला शिवाजी त्याची व्यवस्था त्याची बायको सरपंच होती। हा पाहून म्हणून तिने जेलमध्ये टाकण्याची व्यवस्था केली होती। त्यावेळेस त्याच्या पाठीशी मी उभा राहिलो, कारण ती तिच्यात मी विसरून जातो काही त्यांची कृती, त्यांची माणसाचा लाभ त्याला असतो। पण मला एवढंच माहिती आहे की मी शेतकरी कुटुंबात आहे, जे पेरते ते चुकते, ज्वारी पेरली तर ज्वारीचं नाव बंधूंनो, आज तुम्ही जाणार, मी तुम्हाला किती भेटू माहिती आहे। हल्ली सुनील केदार साहेब म्हणावं लागेल, मोठे साहेब आहेत ते। सभेच्या ठिकाणी ते बोलले की किशोर चौधरीच्या पत्नीवर ग्रामपंचायतीमध्ये मागील काळामध्ये सरपंच असताना केसेस लावल्या होत्या। त्या केसेस कोणी नाही, सुनील केदारांनीच केसेस लावल्या होत्या। त्यांनी सांगितलं आपल्या व्हिडिओच्या भाषणामध्ये की आम्ही पाठीमागून त्याला मदत केली। सुनील केदार साहेब, तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही पाठीमागून मला मदत केली नाही, मला तुमच्या मदतीची कधी जीवनात गरज पडली नाही। तुम्ही पाठीमागून माझ्या पाठीमध्ये चाकू भोकसण्याचं काम, मला बर्बाद, आयुष्यभर बर्बाद करण्याचं काम तुम्ही केलं। किशोर चौधरी हे घाबरणारी चीज नाही, किशोर चौधरी हे घाबरणारं नाव नाही। तुम्ही लक्षात ठेवा, तुमची आता डुबती नाही आहे, तुम्ही 100% हारणार आहे। तुमच्या हातात काही नाही, तुमचं कोणीही ऐकत नाही, तुमचेच कार्यकर्ते तुमच्या विरोधात आहे। तुम्ही कार्यकर्त्यांसाठी आजपर्यंत जीवनात काही केलं नाही। एका कार्यकर्त्याला, साधारण माणसाला नोकरी लावली नाही, साधारण कार्यकर्त्याला मोठं केलं नाही। अहो, जे 2-4 तुमचे गावागावचे जे आहे प्रमुख 1-2 त्या 1-2 लोकांच्या भरोश्यावर गाव नाही चालणार। त्या 1-2 लोकांना मोठं करण्याचे काम केलं आणि सर्वसाधारण कार्यकर्त्यांसाठी तुम्ही आजपर्यंत काही केलं नाही। तुम्ही माझी सफाई देता, माझी सफाई देता। कल्पना करा, तुम्ही माझ्या कार्यालयाच्या समोर येऊन वारे पंजा असं बोलता, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करता। अहो सुनील केदार साहेब, आम्ही घाबरणारे लोक नाही आहे। आम्ही जशाच तसं उत्तर 100% तुम्हाला देऊ आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा तुम्हाला उत्तर देणार आहोत, 100% उत्तर देणार आहोत, लक्षात ठेवा। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा।